सह्याद्रीचा सिंहगर्जक शिवशंभूचा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निखळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे वीर रक्तवाही महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा उपस्थित आणि अनुपस्थित बंधू भगिनींनो, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा आज एक पर्व समाप्त होतो आहे. लोकमान्य म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्धांत आहे. लोकमान्यांच्या स्वराज्यावर तो भांडेचा राज्याचा समाज होतो. माझं राज्य, माझ्या भांडेच राज्य, माझ्या मतानं चालले राज्य, माझ्या हितासाठी चालले राज्य, देश स्वराज्य. आज लोकमान्य टिळकांच्या आयुष्याची परिणती झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषिक राज्याबाबत हे पुस्तक लिहिलं नाही का? मुंबई आणि महाराष्ट्र यांचा संबंध देवानी जोडलेला आहे, तो माणसाला जोडता येणार नाही. नमस्कार. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या झेंडूची फुले याच्या शताब्दी निमित्त नाबाद 100 कविता, गीतरचना आणि आठवणींची हास्य मिरवणूक. प्राध्यापक अशोक बागवे, डॉक्टर महेश केळुसकर, डॉक्टर प्रमोद बेजकर, दादा मडकईकर, संगीतकार कौशल इनामदार, तबलावादक अमेय ठाकूर देसाई, गिटारवादक अभिमान आपटे, नेपथ्यकार सुरेशचंद्र तारकर, प्रकाश योजनाकार नामदेव रोटे, दृश्य प्रतिमाकार बबलू तोडणकर, ध्वनी संयोजन सुधीर परब आणि समन्वयक रजनीश राणे, स्वामीराज प्रकाशन या सर्वांच्या वतीने आपले स्वागत करत सादर करतो आहोत झेंडूची फुले नाबाद 100. मराठी माणूस, अफाट माणूस, कवी, विडंबनकार, कथाकार, समीक्षक, नाटककार, चित्रपट लेखक, निर्माता, दिग्दर्शक, एक हाडाचा शिक्षक, एक झुंजार पत्रकार म्हणजे अर्थातच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. मराठी माणसांनी अखेर संयुक्त महाराष्ट्राचा लढा जिंकला त्याचं पुष्कळसं श्रेय जातं अत्रे साहेबांना. बलदंड कर्तृत्व अंगी असलेल्या या माणसानं भारतीय युद्धात शोभून दिसेल असा पराक्रम संयुक्त महाराष्ट्र लढ्यात गाजवला. महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासातील ही आचार्य अत्रे नावाची प्रचंड अतिशयोक्ती, काळावर आपली ठसठशीत मुद्रा उमटवणारी. हा बाप माणूस यशाच्या शिखरावर जसा चढला तसा अपयशाच्या गर्तेतही कोसळला, पण खचला मात्र कधीच नाही.
पुन्हा उसळी मारून वर आला. जीवनाविषयीचं त्याचं कुतूहल आणि आसक्ती कधीही कमी झाली नाही. एखाद्या मुलानं मौज करत जत्रेत भटकावं तसं तो जीवनाच्या जत्रेत मनसोक्त मौज लुटत भटकला. आचार्य अत्रे स्वतः उत्तम कवी होते. त्यांचा गीतगंगा हा कविता संग्रह किंवा त्यांची संगीत नाटकांमधली पदरचना हे जेव्हा आपण ऐकतो त्यामधून अत्रेंच्या काव्यगुणांचं दर्शन घडतं. तत्कालीन कवी मंडळींची कंपूशाही आणि बढाईखोरपणा मात्र अत्र्यांना मान्य नव्हता. अत्र्यांनी ज्यांना गुरुस्थानी मानलं असे केशवसूत आणि गोविंदाग्रज यासारख्या कवींचा उपहास करणाऱ्या रविकिरण मंडळातल्या कवींना दणका देण्यासाठी आम्ही कोण या शीर्षकाची पहिली विडंबन कविता केशव कुमार या टोपण नावानं अत्र्यांनी लिहिली. हे विडंबन प्रचंड गाजलं आणि मग अत्र्यांना एकामागून एक विनोदी कविता स्फुरू लागल्या. झेंडूची फुले हा विडंबन कविता संग्रह पहिल्यांदा प्रकाशित झाला 1925 साली. सारस्वत प्रकाशक मंडळ पुणे यांनी तो छापून वाचकांसमोर आणला आणि तेव्हापासून मराठी हास्य कवितेची समृद्ध सृजन परंपरा सुरू झाली. हे शताब्दीचं वर्ष आणि म्हणूनच कविवर्य केशवसुतांची क्षमा मागून आम्ही सादर करतो आहोत नमनाचं पहिलं विडंबन केशव कुमारांचं अर्थात आचार्य अत्रे यांचं. आम्ही कोण म्हणून काय पुसता काटाडवे गाडुनी. आम्ही कोण म्हणून काय पुसता काटाडवे गाडुनी. फोटो मासिक पुस्तकात तुम्ही का आमचा पाहिला. पुरुषतरंग अंजली कसा अद्यापीना बाकीला. चालेवरती अखंड सुटीचा वर्षाव पत्रा तुम्ही. आम्ही कोण म्हणून काय पुसता काटाडवे गाडुनी. आम्ही कोण ते आम्ही परमान्वयातील करू सोडून भाषा करे. ते आम्ही न कोणास देऊ अगदी याचा सुगावा परी. ते आम्ही परमान्वयातील करू चोरून भाषा करे. ते आम्ही न कोणास देऊ अगदी याचा सुगावा परी. डोळ्या देखत घालुनी करवणा आम्ही कुबेरा घरी. त्याचे वाधन वापरून लपवूही आमची लंगरे. आम्ही कोण म्हणून काय पुसता काटाडवे गाडुनी. आम्ही कोण काव्याची भरगच्च ठेवली सला काकोटीला पोतळी. गावोनी आमच्याच कविता आम्हीच रस्त्यामध्ये दोस्तांचे घट पैसवून करूया आम्ही तयार जाऊ रे. दुश्मनावर एक जात तुम्ही ती लोकवू चांबडी. आम्ही कोण म्हणून काय पुसता काटाडवे गाडुनी. आम्ही कोण आम्हाला वगळा गत प्रभसणी होतील सातारिके. आम्हाला वगळा खलास सगळी होतील नामासिके. आम्हाला वगळा गत प्रभसणी होतील सातारिके. आम्हाला वगळा खलास सगळी होतील नामासिके. आम्हाला वगळा खलास सगळी होतील नामासिके. आम्ही कोण आम्ही कोण म्हणून काय पुसता काटाडवे गाडुनी. आम्ही कोण म्हणून काय पुसता काटाडवे
आम्ही कोण? साप्ताहिक आणि मासिकांच्या पलीकडे असतात प्राध्यापक अशोक बागवे यांच्यासारखे अभिजात कवी. माझा मराठीचा बोल वाजे काळ जात खोल असं म्हणणाऱ्या बागवे सरांनी आत्ताच 75रीत पाऊल ठेवलंय. तुम्हा सगळ्यांच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन. कविता, नाटक, कादंबरी, चित्रपट आणि मालिका गीतं लिहून गेली 50 वर्ष आपल्या सृजनशक्तीचा प्रवास दर क्षणी, आमच्या केळुसकरांच्या शब्दात, हा प्रवास दर क्षणी तेज तर्राट ठेवणारे अशोक बागवे आचार्य अत्रे यांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आहेत. संगती आणि विसंगती मधला नेमका फरक सांगणारे, विडंबन कवितेची शक्ती उलगडून दाखवणारे प्राध्यापक अशोक बागवे आता या झेंडूच्या फुलांबद्दल काय सांगतायत ते ऐकूया. नमस्कार मंडळी. 100 वर्षांना बरोबर झेंडूची फुलं आज आपण फुलवतो आहे आणि त्याचा पहिला प्रयोग आपण ठाण्याला करतो आहे, त्याचा मला गौरव आहे. विडंबन गीतं आचार्यात्रनंतर तेवढी सकस कुणीच नंतर लिहिली नाही. याचं कारण विडंबन गीतं लिहिणारा अतिशय चतुरस्र आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असावं लागतं. आचार्यात्र तसे होते. आचार्यात्र नुसते साहित्यिक नव्हते, तर तुम्हाला आठवेल त्या पिढीतले काही सज्जन इथे आहेत की 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुद्धा एका साहित्यिकाने पुढे नेली. ते आचार्य अत्रे, BA-TD लंडन पहिल्यांदा शिकलेले शिक्षक, ते आपल्या महाराष्ट्रात, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला यावेत, हा आपल्या सगळ्या संस्कृतीचा अभिमानाचा विषय आहे. त्या आचार्यांचा स्वभाव मिश्किल होता. त्याला विनोदी म्हणतात हे मला कळत नाही. मिश्किल, काही माणसं फार मिश्किल असतात, ते मिशी किलकिली करून असतात, त्यांना मिश्किल बनायला हरकत नाही. तसे आचार्य होते. तुम्हाला एक किस्सा सांगतो म्हणजे कळेल. महानगरपालिका सगळीकडेच असते. एकदा आचार्यात्रांच्या वाड्यासमोर एक गाढव मरून पडलं. त्यांनी लगेच फोन केला. त्यावेळी तो असा पूर्वीचा फोन म्युन्सिपाल्टीतल्या अधिकाऱ्याला, आणि म्हटले की हे गाढव मरून पडलंय, त्याची विल्हेवाट लावा. तर तो अधिकारी आचार्यात्रे म्हटल्यावर त्याला जर वाटलं मजा करावी. तो म्हणाला, तुम्ही तर साहित्यामध्ये स्वच्छता करता ना, मग तुम्हीच गाढव उचला. आचार्यात्रे एवढे हजरजबाबी होते. ते म्हणाले, काय आहे, एखादा मृतात्मा जर झाला तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना कळवावं लागतं, म्हणून तुम्हाला कळवतोय. आता हे जर हजरजबाबीपणा पाहिजे ना, हा आचार्यात्रांमध्ये भरपूर होता. आणि त्याला कारण असं झालं, आणि ते कारण विडंबन गीतं लिहायची म्हणून लिहिलेली नाही त्यांनी. साधारण 1920 ते 25चा काळ आहे. या काळामध्ये गोविंदाग्रज आणि बालकवी कालवश झाले होते आणि मराठी कविता अनाथ झाली होती. आणि अशा वेळी जी पोकळी भरून काढायची, तर त्यावेळेचं रविकरण मंडळ, या रविकिरण मंडळाने दर रविवारी आपल्या कविता एकमेकांना वाचून दाखवायचा हा प्रघात सुरू केला. आताच्या ग्रुपवर जसं होतं तसंच होतं. तो जुना ग्रुप होता असं समजायला हरकत नाही. त्यामध्ये त्यांनी काय केलं, तर बालकवी आणि गोविंदाग्रजांची नक्कल करत अतिशय सामान्य पातळीवर, म्हणजे शीर्षक सुद्धा एवढी लांब रचन द्यायचे ते, त्याची थट्टा आचार्यात्र्यांनी केलेली आहे. आता त्यांचं एक रविकरण मंडळाचा कवी होता, त्याने असं लिहिलं होतं, रस्त्यावरून चालणाऱ्या रमणीच्या केशकलापातून खाली पडलेल्या गुलाबाला पाहून, हे शीर्षक कवितेचं. आचार्यात्र्यांनी लगेच लिहिलं, कषाय पेय पात्र पतित मक्षिके प्रत. कषाय पेय म्हणजे चहा,
कषाय पेय पात्र म्हणजे चहाचा कप, कषाय पेय पात्र पतित म्हणजे पडलेली, म्हणजे चहाच्या प्याल्यामध्ये पडलेल्या माशीला उद्देशून आई नरांगमल शोणित तक्षिके जनोविनाशक जंतू सुरक्षिके क्या हुआ अफसोस मक्षिके. आता क्या हुआ अफसोस मक्षिके कुठून आलं माहितीये? माधव जुलियनना फारसी आणि उर्दूचा फार त्यांच्या कवितेमध्ये प्रभाव होता आणि त्यांना कोपरखळी मांडण्यासाठी क्या हुआ अफसोस मक्षिके आम्रफळ मोसम येईल आम्ही असू पण तू नसशील. माशीला उद्देशून आम्रफळ मोसम येईल आम्ही असू पण तू नसशील. खाऊ आम्ही सारेटी चोखून चोखून तुझ्या विणापरी जातील वाळून. अशा प्रकारचं अतिशय मिश्किल असावा लागतो विडंबन गीतकार. राग सुद्धा समोरच्याला येता कामा नये. त्यामुळे उपरोध आणि उपहास यामध्ये फरक आहे. आपले समीक्षक दोन्ही शब्द एकत्र वापरतात. उपरोध म्हणजे समोरून केलेली टीका, ज्याला मराठी डायरेक्ट टीका असं म्हणतो. डायरेक्ट क्रिटिसिझम म्हणजे समजा एखाद्या माणसाला आपल्याला म्हणतो मूर्खाचा शिरोमणी आला, हे सरळ म्हणतो आपण. पण उपहास तसं नाही. विडंबन गीताचा आत्मा उपहास आहे. आपल्याला एखाद्याला मूर्ख म्हणायचं असेल ना तर आपण काय म्हणू माहित आहे? आपण फार शहाणे आहात. आता आपण फार शहाणे आहात याचा अर्थ तो कोर्टात पण जाणार नाही. आणि मला मूर्ख म्हणायचं तसं विडंबन गीताचं आहे. म्हणजे त्यावेळी अशा कविता असायच्या की सुंदरीचं वर्णन म्हणजे असं करायचं की जणू काही स्वर्गातूनच अवतरली. तर त्याच्यावर आचार्यात्रेनी तू छोकरी नाही सुंदरी मिश्किल बालची सुंदरी, तू छोकरी नाही सुंदरी मिश्किल बालची सुंदरी, काळा कडा मी फत्तरी तू काश्मीरातील गुंदरी. अशा प्रकारच्या रचना आचार्यात्रेनी केल्या. आणि त्यावेळी त्या एवढ्या गाजल्या. बरं त्यावेळी काही कवी होते त्यांची विडंबन गीतं होती. म्हणजे मला आठवते अनंत काणेकरांनी त्यावेळी अशी ओळ लिहिली होती, अलिबागच्या बागेमध्ये हल्ली नाही हल्ली, अलिबागच्या बागेमध्ये हल्ली नाही हल्ली म्हणून त्याची चिल्ली पिल्ली फिरती गल्लो गल्ली. आता हे सुद्धा काणेकरांनी लिहिलेलं आणि त्याची सवय नंतर आम्हाला पण झाली होती. म्हणजे आम्ही ज्यावेळी तरुण होतो त्यावेळी विडंबन करणं म्हणजे वाकुल्या दाखवणं. लहान मुल जसं वाकुल्या दाखवतं ना तसं शब्दांच्या वाकुल्या दाखवणं म्हणजे विडंबन. खरा अर्थ सांगितला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, विटंबनावरनं विडंबन आलेलं आहे. पण विडंबना अशी करायची की तो समोरच्याला राग पण येणार नाही आणि आनंदही वाटणार नाही, त्याचा चेहरा पाहण्यासारखा होईल. असं एकदा आमचे बाबा बोरकर त्यांची एक अतिशय प्रसिद्ध कविता होती, त्या दिसा वडाकडे गडद तिनसना. म्हणजे त्या दिवशी वडाच्या झाडाखाली गडद तिनसांज असताना त्या दिसा वडाकडे गडद तिनसना मंद मंद वाजत आली तुझी गो पायंजना. आता किती रोमॅन्टिक आहे ना हे. बाबा बोरकरांच्या समोर आम्ही विडंबन केलं होतं. त्या दिसा घराकडे झगडी चालताना. म्हणजे गंमत अशी की पहिली 1 वर्ष लग्न झाल्यानंतर गादीला मोगऱ्याचा वगैरे असा वास येतो. नंतर बीच वेपर अमृतांजन वगैरे असं झालं की समजायचं संसार पिकलाय. तर आशयाचं विडंबन करणं म्हणजे काय, तर अतिशय गंभीर आशय असेल त्याचा एकदम वावळटपणा करून टाकायचा. मग आम्ही असं लिहिलं, त्या दिसा घराकडे झगडी चालताना ठन्न ठन्न वाजत राहिली तुझी गो आयदाना. आयदाना म्हणजे भांडी. ठन्न ठन्न वाजत राहिली तुझी गो आयदाना. अरे हे जे
विडंबन करण्याचा वेळ असतं ना, हे तरुणपणात खूप असतं. आणि त्यावेळी आचार्यात्रे पण तरुण होते, त्यामुळे त्या आचार्यात्र्यांनी विडंबन गीतं लिहिले. हे बरं झालं, कारण त्यानंतर खरी कविता जन्माला आली. म्हणजे रविकिरण मंडळाने, मी असं म्हणत नाही, त्यावर सुद्धा आचार्यात्र्यांनी कोटी केलेली आहे की रविकिरण मंडळामध्ये एक रवी आहे, बाकी सगळे किरण आहेत. म्हणजे माधव जुलियन रवी, बाकी सगळी किरण. अशा प्रकारचं ते विडंबन गीत त्या त्या काळामध्ये येणं फार गरजेचं असतं. कारण अतिरेक झाला, अति झालं आणि हसू आलं, हा विडंबन कवितेचा प्राण आहे. अति झालं आणि हसू आलं. त्यामुळे एक मी केलेलं विडंबन गीत जरा म्हणून दाखवतो, तुमची परवानगी नसली तरी. तुम्हाला कुसुमाग्रजांची एक कणा नावाची कविता माहिती आहे सगळ्यांना. एक लक्षात ठेवा, विडंबन हे त्याच कवितेचं होतं ज्या कविता अतिशय प्रसिद्ध असतात, अतिशय महत्ता त्यांची असते. त्याच गलीतल्या कुठल्याही कवीचं नाही होऊ शकत. त्याला विडंबन नाही म्हणत, ते स्वतःच विडंबित होतात. कणा नावाची जी कविता आहे, की ओळखलत का सर मला, असं तो येतो. त्याचा तो गंभीर विषय आहे. मी असं लिहिलं होतं, ओळखलत का सर मला, कट्ट्यावरून आला कोणी. कवींचा कट्टा असतो ना. ओळखलत का सर मला, कट्ट्यावरून आला कोणी, जाडजूड कागदाचे बाळ आणि हातात विधवर लेखणी. क्षणभर थांबला, नंतर हसला, बोलला थोडं गैवरून. क्षणभर हसला, नंतर थांबला, बोलला थोडा गैवरून. कविता केल्या, कविता म्हटल्या, नवोदितेच्या कट्ट्यावरून. कोणी केले माफक कौतुक, कोणी केली कडवट टीका. कोणी केले माफक कौतुक, कोणी केली कडवट टीका. वहीतल्या मजकुराला लागू दिला नाही धक्का. मन खचले, थोडे पिचले, पण गेली नाही मुळीच रोग. मन खचले, थोडे पिचले, पण गेली नाही मुळीच रोग. कुणी संमेलनात बोलवत नाही, हीच तेवढी तगमग. त्यांचं दुःख हे असतं. ते कट्टा त्यामुळे सुरू झाला. आता सारखा लिहितो आहे, मनात येईल ते झोपतो आहे. आता सारखा लिहितो आहे, मनात येईल ते झोपतो आहे. जमेल तसे जमेल तेवढे लेखणीतून ओपतो आहे. जाता पुस्तकाकडे हात माझा हसत हसत उठला. जाता पुस्तकांकडे हात माझा हसत हसत उठला. नको कोणाचा संग्रह मला सर, जरा एकटेपणा वाटला. नको कोणाचा संग्रह मला सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडली लेखणी तरी मोडला नाही कणा. मोडून पडली लेखणी तरी मोडला नाही कणा. फक्त शिफारस देऊन तुम्ही याला घ्या म्हणा, याला घ्या म्हणा. कवीचं काव्य जसं सौंदर्यपूर्ण असायला हवं, तसंच त्याचं जगणं, त्याचं समाजातलं वागणं हे देखील सौंदर्यपूर्ण असायला हवं, असं आचार्यात्र्यांना वाटायचं. कारण त्यांच्या मते मुळी कवी हा सौंदर्याचा उपासक असतो. कवीनं आपलं आयुष्य कवितेला समर्पित केलं नाही तर त्याच्या कवितेत त्याचा आत्मा व्यक्त कसा होणार. म्हणूनच ज्या काळात त्यांनी झेंडूची फुलं लिहिली त्या काळात महाराष्ट्रातील कवींमध्ये शिरलेल्या अनिष्ट प्रवृत्ती आणि त्यांच्या कवितेत शिरलेले दोष हे अत्रे साहेबांना काही सहन होत नव्हते. म्हणूनच त्या काळातल्या चंपो कवींना फटकारणारी ही अशी तुतारी म्हणजे विडंबन कविता, विडंबन केशवकुमारांनी लिहिली. असंच एक गाजलेलं विडंबन म्हणजे दोन परी. गोविंदाग्रजकृत 3 तरीच्या धर्तीवर रचलेली केशवकुमारांची 2 परी ही विडंबन कविता प्रथम 1931 साली रत्नाकर मासिकाच्या जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध झाली. इष्टप्राप्तीच्या स्वर्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बहुतेक प्रत्येक कवीला या 2 परी आढळत असतात. मात्र स्वर्गात विहरणाऱ्या परीचा आणि स्वर्गाबाहेर कवींची वाटमारी करणाऱ्या या 2 परींचा मात्र कोणताही संबंध नाही. लिहून
झाली कधीच कविता, अरे लिहून झाली कधीच कविता, छापावी ती कशी परी अन कुठे परी, कशी परी कुठे परी, कशी परी अन कुठे परी, लिहून झाली कधीच कविता, छापावी ती कशी परी अन कुठे परी, कशी परी कुठे परी. पहिल्या पाणी छापू म्हटले वशिला लावू कसा परी, पहिल्या पाणी छापू म्हटले वशिला लावू कसा परी, वशिला लावू कसा परी अन कुठे परी, कसा परी कुठे परी, कसा परी अन कुठे परी. इतरांच्या समविल्या कल्पना, इतरांच्या जमविल्या कल्पना, दडपू पण त्या कशा परी, दडपू त्या पण कशा परी अन कसे परी, कशा परी, कसे परी, कशा परी अन कसे परी. फोटो साठी जमले सगळे आत घुसावे कुठे परी, फोटो साठी सगळे जमले आत घुसावे कुठे परी, आत घुसावे कुठे परी अन कसे परी, कसे परी कुठे परी, कुठे परी अन कसे परी. बागवे सरांच्या कवितेप्रमाणेच काव्य गायना आतुर झालो, काव्य गायना आतुर झालो, श्रोते मिळतील कसे परी अन कुठे परी, श्रोते मिळतील कसे परी अन कुठे परी, कसे परी कुठे परी, कसे परी अन कुठे परी. गुच्छ बांधुनी तयार झाला, गुच्छ नावाचं मासिक होतं ना तेव्हा. गुच्छ बांधुनी तयार झाला, हाय खपावा कसा परी, गुच्छ बांधुनी तयार झाला, हाय खपावा कसा परी, हाय खपावा कसा परी अन कुठे परी, कसा परी कुठे परी, कसा परी अन कुठे परी. अरे लिहून झाली कधीच कविता, छापावी ती कशी परी अन कुठे परी, कशी परी कुठे परी, कसा परी अन कुठे परी, कशा परी अन कसे परी, कसे परी अन कुठे परी. 1929 साली पुण्यामध्ये भरलेल्या पहिल्या महाराष्ट्र कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आचार्य अत्रे यांनी मराठी कवितेवर जे भाषण केलं ते विनोदी आणि मर्मभेदी होतं. अत्रे साहेब म्हणाले, सण आला की आमचे कवी सैरावैरा धावू लागतात, संक्रांत आली की त्यांनी तिळागुळाच्या कविता लिहायलाच हव्या, हलव्याच्या कविता म्हटल्या की माझ्या अंगावर काटा उभा राहतो, होळीवरच्या कविता होळीत टाकण्याच्या लायकीच्या असतात असं माझं मत आहे. आता असे प्रासंगिक चमकेश कवी केशव कुमार म्हणजेच आचार्य अत्रे यांच्या चेष्टेचा विषय ठरले ते कायमचेच. आणि मग अत्रे त्यांना विडंबनाचं एक इंजेक्शन टोचायचे. खऱ्या खुऱ्या पेशंट्सना वैद्यकीय ट्रीटमेंट देणारे आणि वाङ्मयिक रुग्णांना विडंबनाची इंजेक्शन टोचणारे असेच एक नामांकित डॉक्टर आज आपल्या बरोबर रंगमंचावर आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर प्रमोद बेलकर यांचं. अर्धा कच्चा वसंत हा कविता संग्रह त्यांचा अलीकडेच प्रकाशित झालाय. शरीराचे विलक्षण विज्ञान या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा 2022चा यदुनाथ थत्ते पुरस्कार मिळाला. अनेक मराठी आणि हिंदी गीतांचे अल्बम प्रकाशित आहेत. डॉक्टर बेलकरांचं स्वागत आणि त्यांच्याकडून एक हास्य कविता आपण ऐकणार आहोत. नमस्कार. मी एक गझल सादर करतोय, गाऊन म्हणत नाही अर्थात, आजारी गझल.
मी डॉक्टर असलो तरी पेशंटने लिहिलेली गझल आहे. तर अंग दुखते वाटते की फ्लू असावा, अंग दुखते वाटते की फ्लू असावा, डॉक्टराला कळत नाही न्यू असावा. आपल्याकडे काय माहिती ना, स्वतःच डायग्नोसिस करण्याची भयंकर इच्छा असते. म्हणजे माझं पोट दुखायला लागलं, पेशंट येतो मला म्हणतो की अपेंडिक्स आहे का बघा, मला अपेंडिक्स झालं का. तर मी त्यांना म्हणतो बाबा राईट साईडला अपेंडिक्स असं, तुम्हाला डाव्या बाजूला दुखतंय. तर म्हणजे नाही बघा, मी लिखावे माझं अपेंडिक्स लेफ्ट साईडला असेल, असा कॉन्फिडन्स लोकांना. आणि आता गुगल तर काय, गुगल आल्यानंतर लोक तर सगळे एकदम डॉक्टर झाले. मी आता कोणाला डॉक्टर कोण तुम्ही का मी असं विचारायची सोयच नाही राहिली, कारण खूपदा पेशंटला डॉक्टरपेक्षा जास्ती माहिती असतं. आणि डायग्नोसिस पण असे मोठे मोठे करतात की समजा एक शिंकाली तर बाई मला म्हटले ते मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया तर नसेल ना मला, किंवा खोकला आला ते इंटरस्टिशियल ब्रॉन्कायटिस वगैरे असं काय काय सुचतं. मी तर म्हणतो आता मला या डिजीजचं स्पेलिंग पण आता आठवत नाही, तर बाकी तुम्ही विचारूच नका. तर अंग दुखते वाटते की फ्लू असावा, डॉक्टराला कळत नाही न्यू असावा, फेड तो मागील जन्मातील देणे, फेड तो मागील जन्मातील देणे, एक हप्ता डॉक्टराचा ड्यू असावा. पेशंटला काय वाटतं माहिती ना, आपण पैसे देतो आणि डॉक्टर धमाल करतात, मजा करतात. म्हणजे कुठे जाऊन आले की काय डॉक्टर मजा करून आलात ना असं खवचटपणे विचारतात. हल्ली आम्ही काय पुरला गेलो होतो, म्हटलं एवढे दिवस, तर मी सांगतो यावेळेला आम्ही चालत चालत गेलो होतो. मग त्यांना आणखीच वाटतं किती पुण्यवान डॉक्टर आहे. तर फेड तो मागील जन्मातील देणे, एक हप्ता डॉक्टराचा ड्यू असावा. आणि एवढी गर्दी इथे का हेच कोडे, एवढी गर्दी इथे का हेच कोडे, नर्स चिकनी हाच त्याचा क्ल्यू असावा. त्यांना वाटत की डॉक्टरच्या हुशारीमुळे इथे गर्दी झालेली आहे. म्हणजे आपण नर्सला किती सिस्टर सिस्टर म्हणायला लावलं लोकांना, तरी पण त्यांच्या नजरा काय बदलत नाही. एवढी गर्दी इथे का हेच कोडे, नर्स चिकनी हाच त्याचा क्ल्यू असावा. ती असावी आणि तिचा नवरा नसावा. हे हल्ली ना ते एक्स्ट्रा मराठा अफेअर म्हणजे काय, ते कोणी साचत आली आहे. लोकांना वाटतं की यार आपलं कुठे जमत नाही, म्हणजे किती प्रॉब्लेम आहे. मला आठवलं एक पेशंट होती, तिचं लग्न जुळत नव्हतं म्हणून तिला टेन्शन येतं. आता परत टेन्शन मध्ये, कारण तिथे एक्स्ट्रा मराठा अफेअर जुळत नाही म्हणून प्रॉब्लेम येतो. नंतर एक जण असं 40-45 वर्षाचा झाला आणि लग्नाची पत्रिका घेऊन आला. म्हटलं काय एवढा उशिरा का तुला एवढी इच्छा झाली लग्नाची. नाही म्हणे डॉक्टर मला लक्ष झालं की म्हणजे लग्न केल्याशिवाय ना म्हणजे एक्स्ट्रा मराठा अफेअर करता येत नाही म्हणे. तर मला असं वाटायला लागलं की म्हणजे आता लग्न ही मोडकळीला आलेली संस्था असेल ना, तर ती एक्स्ट्रा मराठा अफेअरमुळे नक्की टिकेल असं मला वाटतंय. ती असावी आणि तिचा नवरा नसावा, ती पुढे मागेच मी अन क्यू असावा. ती असावी आणि तिचा नवरा नसावा, ती पुढे मागेच मी अन क्यू असावा. टांगलेला जीव चटके जीव घेणे, टांगलेला जीव चटके जीव घेणे, ताप कसला हाच बार्बेक्यू असावा, हाच बार्बेक्यू असावा. आणि फांड ते काढून ती कुठलेही कारण. आता कोणती ते समजायला काय घरघरती कहाणी आहे. म्हणजे मी एक भांडणाला कंटाळून शेवटी मी म्हटलं एका वास्तुशास्त्रज्ञाला बोलावं, बाबा बघ बा काय नक्की काय होतंय. तर त्याने आल्याला विचारलं की पूर्व दिशा कुठे आहे, तर मी बायकोकडे बोट केलं. परत काय होतं, ती काहीतरी प्रश्न विचारते तर मला संशय काहीतरी भांडणाचं काहीतरी कारण काढायचं. ती एकदा मला म्हणाली तुम्हाला सुंदर बाई आवडते का बुद्धिमान बाई आवडते. तर म्हटलं मला दोन्ही बायका आवडते, मला तूच आवडते. तर अशी ती बायकोला खुश ठेवणं खूपच तसं अवघड असते. आणि मी बघितलं की भांडणामध्ये बायकोचा शब्द शेवटचा शब्द असतो. तुम्ही जर परत शब्द काढला तर ते नवीन भांडण असतं. तर भांड ते काढून ती कुठलेही कारण. आता भांडणाचं कारण बघा, रंग दाढीचा म्हणे ती ब्ल्यू असावा, रंग दाढीचा म्हणे. आता हे कसं काय शक्य आहे, शेवटी मी दाढीच काढून टाकली. म्हटलं न रे बास न बजे बासुरी वगैरे. भांड ते काढून ती कुठलेही कारण, रंग दाढीचा म्हणे ती ब्ल्यू असावा. आणि शेवटचं एकही ना काफिया माझा मराठी. बघा एकही काफिया मराठी नाही. मी मागे काही गझल जर सादर केली तर एकाने माझा गळाच पकडला, तुम्ही मराठी गळचेपी करताय म्हणे. म्हटलं काय झालं, नाही तुम्ही एक पण सगळे इंग्लिश फ्ल्यू फ्ल्यू काय वाटेल ते करता म्हणे, तुम्ही ते बदलून टाका काफिया. त्यांना वाटलं की रंग ते हे असतं ना दुकानाची
नाव बदलतात तसं काफिया बदलून टाका असं त्याला सोपं वाटलं. म्हटलं बरोबर करतो म्हणून मी माझा गळा सोडून घेतला. तर एकही ना काफिया माझा मराठी, लोक म्हणतील हा कवी मॅथ्यू असावा, लोक म्हणतील हा कवी मॅथ्यू असावा, अंग दुखते वाटते की फ्लू असावा, डॉक्टरला कळत नाही न्यू असावा. आचार्य अत्रे अर्थात कवी केशव कुमार यांची अतिशय गाजलेली विडंबन कविता म्हणजे श्यामले. या कवितेत अत्र्यांनी कवी माधव जुलियन यांच्या प्रेमविषयक दृष्टिकोनाचं जसं विडंबन केलंय तसंच त्यांच्या फारसी शब्दांनी युक्त अशा काव्यशैलीचे. शिवाय माधव जुलियन यांचा आवडता काव्य प्रकार जो गझल, त्याच वृत्तात आचार्य अत्रेंनी आपली ही विडंबन कविता लिहिली. माधव जुलियन यांची तरुण स्त्रीकडे बघण्याची दृष्टी तऱ्हेबाईक होती. वयात आलेल्या तरुणीला ते बालिका समजत. शारीरिक नैसर्गिक प्रेमाला अपवित्र मानून स्वतःकडे कवीपणा घेण्याची ही वृत्ती त्यांनी पर्शियन काव्यातून उचलली होती. आणि अशा कृत्रिम प्रेम संस्कारांची यथेच्छ खिल्ली उडवण्यासाठी श्यामले हे विडंबन काव्य लिहिण्यास अत्रे प्रवृत्त झाले. 1933 साली आलेल्या अत्र्यांच्या संगीत साष्टांग नमस्कार या नाटकात भद्रायू या कवी पात्राच्या तोंडी ही गझल देऊन अत्र्यांनी मराठी रंगभूमीवर हास्य कल्लोळ उठवला. जसं त्यावेळी उर्दू फारसी शब्दांची खूप सगळ्या कवितांमध्ये पेरणी असायची, तशी तुम्ही बघितलं मध्यंतरीच्या काळात हिंदी सिनेमामध्ये कव्वालीची खूप पेरणी असायची. कोणीही अल्ला मौला म्हणायचं. हिरो हिरोईन दोघेही हिंदू, पण ते दोघे अल्ला मौला वगैरे असे शब्द गायचे. तर आम्ही पण ठरवलं की तू छोकरी नाही सुंदरी याची आपण कव्वाली करायची, कारण ते चालतात. तू छोकरी, अरे तू छोकरी नहीं सुंदरी, मिश्किल पालची सुंदरी. तू छोकरी नहीं सुंदरी, मिश्किल पालची सुंदरी. काळा कडा मी खतरी, तू काश्मीरातील फुलरी. काळा कडा मी खतरी, तू काश्मीरातील फुलरी. तू छोकरी नहीं सुंदरी, मिश्किल पालची सुंदरी. पाताळीचा सैतान मी. सर बघा काय म्हणलो, शब्दांना कसं परफेक्ट संगीत दिलं जातं, शब्दप्रधान. पाताळीचा सैतान मी, अल्लाह खरीची तू परी. पाताळीचा सैतान मी, अल्लाह खरीची तू परी. आषाढीचा अंधार मी, तू फाल्गुनी मधु शर्वरी शर्वरी शर्वरी. माजूम मी तू या कुणी, मी हिंग कामुडी तू मेरी. माजूम मी तू या कुणी, मी हिंग कामुडी तू मेरी. अनभाग तू चंडोल मी, गोडेल मी तू मोगरी. मी तो पिठातील बेवडा, फिसकीतली तू माधुरी. फिसकीतली तू माधुरी, फिसकीतली तू माधुरी. काळे
मी पॅटीस तू कटलेट मी ऑमलेट मी तू सागोती कांदे बटाटे भात मी मुर्गी बिर्याणी तू बरी मुर्गी बिर्याणी तू बरी मुर्गी बिर्याणी तू बरी अक्रोड मी कंदाहरी तू साहऱ्यातील खरजुरी इस्तांबुली अबीर मी नेपाळची तू कस्तुरी नेपाळची तू कस्तुरी नेपाळची तू कस्तुरी मी घोंगडे अनलतरी महमूद तू मऊ भरसरी मी घोंगडे अनलतरी महमूद तू मऊ भरसरी पेडौल वक्र त्रिकोण मी पेडौल वक्र त्रिकोण मी तू लंबवर तुळगे परी तू 2 इंच जरी दुरी तू 2 इंच जरी दुरी फरलांग भाससी गे परी तू 2 इंच जरी दुरी फरलांग भाससी गे परी तू छोकरी नाही सुंदरी तू छोकरी नाही सुंदरी मुश्किल बालची सुंदरी घे माळगे घे गाळगे घे गुलचमन घे बाळगे कापूल घे आंबील घे भाकरी घे कामरी घे भाकरी घे कामरी घे भाकरी घे कामरी घे माळगे घे गाळगे घे गुलचमन घे गाळगे कापूल घे आंबील घे भाकरी घे कामरी घे भाकरी घे कामरी घे भाकरी घे कामरी चल श्यामले म्हणून घरी चल श्यामले म्हणून घरी बसू भेटुनी जवळी तरी चल श्यामले म्हणून घरी बसू भेटुनी जवळी तरी चल श्यामले म्हणून घरी बसू भेटुनी जवळी तरी तू छोकरी नाही सुंदरी मिष्किल बालची सुंदरी छोकरी नाही सुंदरी मिष्किल बालची सुंदरी मिष्किल बालची सुंदरी मिष्किल बालची सुंदरी गोकुळात कृष्णानं घातला नसेल इतका धुमाकूळ कवितेत मुरलीनं घातला आहे. जो कवी उठतो तो विधभर लांबीचा तुकडा कृष्णाच्या तोंडात अडकवतो आणि सांगतो कान्या वाजू वाजू मुरली. एकसारखी मुरली वाजवून वाजवून या कान्याचे ओठ उडुळे कसे झाले नाहीत किंवा त्याला फेशियल पॅरालिसिस कसा झाला नाही. तर असा विनोदी प्रश्न विचारून तत्कालीन काव्यातील अनुकरण प्रियतेवर आचार्य अत्रे यांनी हल्ला चढवला आणि मध्यंतरी मराठीत जी चारोळ्यांची भुसभुशीत कवितांची लाट आली त्यावर हल्ला चढवला डॉक्टर महेश केळुसकर यांनी. वास्तविक केळुसकर हे बहुमुखी प्रतिभेचे अत्यंत गंभीर कवी आणि लेखक असतानाही त्यांना अशी चारोळ्यांची खिल्ली उडवावी असं का बरं वाटलं ते जरा त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आणि आतापर्यंत 49 पुस्तकं प्रकाशित झालेल्या डॉक्टर महेश केळुसकर यांच्या हास्य कविता नाही, पण मला सांगायला हे आवडेल की चारोळ्या वगैरे हे प्रकार खूप जुना आहे. म्हणजे संत काव्यापासून 4-4 ओळींच्या कविता संतांनी लिहिलेल्या आहेत. पण रॉय किणीकरांनी रात्र आणि उत्तर रात्र मध्ये
त्या 4-4 ओळींच्या लिहिल्या कविता. आचार्य अत्रेंनी रसिकांना चेतवणी म्हणून सुरुवातीला झेंडूच्या फुलामध्ये जी दिली ती तुम्हाला 4 ओळींची कविता जी ऐकून दाखवतो की झेंडूची रसिका फुले जमवूनी देतो तुझ्या ही करी. झेंडूची रसिका फुले जमवूनी देतो तुझ्या ही करी. हे प्रेमे अथवा पदी तुडवजा जे वाटते ते करी. रागाने चुरगाळलीस जरीही पुष्पे कधी त्वा बरे. रागाने चुरगाळलीस जरीही पुष्पे कधी त्वा बरे. केव्हाही विसरू नकोस कळीचे खाण्यापरी खो बरे. कळीचे खाण्यापरी खो बरे. ही आचार्यांची 4 ओळींची कविता त्यावेळी खूप गाजली झेंडूच्या फुलांच्या सुरुवातीलाच होती ती. आपल्या या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला 4-4 ओळींच्या कविता किंवा एखादी विडंबन कविता ऐकून दाखवतो. पण त्याआधी या कार्यक्रमात ज्येष्ठ भाष्य कविताकार रामदास फुटाणे येणार होते. लोणावळ्यापर्यंत ते आले आणि दुपारी त्यांना राणेंना फोन आला त्यांचा की इथून ते परत गेले प्रकृती अस्वास्थ्यामुळे. त्यांनी 2 आपल्या भाष्य कविता पाठवल्यात आणि दोन्ही ताज्या आहेत. त्या त्यांनी इथे वाचून दाखवायला सांगितल्यात, त्या आम्ही पेश करतो. अगदी ताज्या घटनांवर आधारित ते लिहितात. तुम्हाला माहिती असेल रामदास फुटाणे ज्येष्ठ. वात्रटिका आणि भाष्य कविता याच्यामध्ये परत फरक आहे बरं का. पहिलं असं आहे स्वबळ. रिकाम सिलेंडर म्हणाल नको तेव्हा पेटत होतो आता सारं संपलं आहे. रिकाम सिलेंडर म्हणाल नको तेव्हा पेटत होतो आता सारं संपलं आहे. तैलबुद्धी लोकांचं आघातात झुंपलं आहे. तैलबुद्धी लोकांचं आघातात झुंपलं आहे. राग सारत चूल म्हणाली मोठ्या लोकात तुझं बसणं उठणं तुला वरचं बघावं लागतं. मोठ्या लोकात तुझं बसणं उठणं तुला वरचं बघावं लागतं. काट्या कुट्याशी मैत्री आमची स्वबळावरच जगावं लागतं. काट्या कुट्याशी मैत्री आमची स्वबळावरच जगावं लागतं. आणि दुसरं तुम्हाला माहिती आहे काय चाललंय ती वाऱ्यावरची वरात नाशिकची. त्याच्याबद्दल लिहिलंय ते. गोदावरी म्हणाली आपल्यावरही छत्री धरावी असं अनेकांना वाटत होतं. गोदावरी म्हणाली आपल्यावरही छत्री धरावी असं अनेकांना वाटत होतं. पोलीस कस्टडी ऐकताच त्यांचं काळीच फाटत होतं. पोलीस कस्टडी ऐकताच त्यांचं काळीच फाटत होतं. पंचवटी म्हणाली उडदा माझी काळे गोरे सगळे शुभ्र नसतात ग. उडदा माझी काळे गोरे सगळे शुभ्र नसतात ग. वृक्ष तिथे छाया ब्रह्म तिथे माया बुवा तिथे बाया असतात. असो आम्ही राजकीय कविता लिहिणारे लोक आहोत. राजकीय मी सगळंच लिहितो आम्ही. पण एक शिक्का बसतो ना हे राजकीय लिहितात. तर आता खरं म्हणजे त्या अराजकीय कविता असतात पण आम्ही राजकीय लिहितो. त्यातलं एक विडंबन पाडगावकरांचं तुम्हाला माहिती आहे. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे मनातल्या मोरपिसाची शपथ तुला. काय किती छान कविता आहे भाव कविता. अत्रे सुरुवातीला विडंबनकार नव्हत्या. गीतगंगा नावाचा त्यांचा पहिला जो दुसरा कविता संग्रह प्रसिद्ध झाला त्या त्यांनी कविता अगोदर लिहिल्या होत्या. म्हणजे झेंडूची फुले 1925 साली प्रसिद्ध झाला संग्रह आणि गीतगंगा ज्याच्यामध्ये अत्र्यांच्या प्युअर पोएट्री ज्याला म्हणतो भाव कविता आहेत त्या गीतगंगा संग्रह 1935 साली प्रसिद्ध झाला. तर पाडगावकर हे आपल्याला माहिती आहे दिल्या घेतल्या वचनांची. त्याच्यावर मी असं आपलं लिहिलं की दिल्या घेतल्या. आता काय हे म्हणते काय गातोस कशाला गातोस पण तुमची परवानगी नसली तरी मी गातो. घेतल्या वचनांची शपथ तुला नाही खिशातल्या चोर खिशाची शपथ तुला नाही. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला नाही. दिसली ती मंचावरती छबी ऐटदार घेऊन या अवती भवती
ठोक भाटचार दिसली ती मंचावरती छबी ऐटदार घेऊन या अवती भवती ठोक भाटचार त्या सगळ्या फुकट फुलांची शपथ तुला नाही खिशातल्या चोर खिशाची शपथ तुला नाही आवाज मी चोरलेला आहे खिशात चोरून ठेवलेला आवाज हळूहळू काढतोय बाय शब्द तुला मारी करतीला मान तू नव्याने म्हणाला उजळीन जीवन भाषणी दिव्याने शब्द तुला मारित रचिला मांड तू नव्याने म्हणाला उजळीन जीवन भाषणी दिव्याने दिव्यातल्या तेल तुपाची शपथ तुला नाही खिशातल्या चोर खिशाची शपथ तुला नाही हळूहळू काजळताना दिव्य लोकशाही मला सत्य उमजून आले इथे ठोकशाही हळूहळू काजळताना दिव्य लोकशाही मला सत्य उमजून आले इथे ठोकशाही त्या उदास मायभूमीची शपथ तुला नाही खिशातल्या चोर खिशाची शपथ तुला नाही दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला नाही आता जरी चोरलेला आवाज असं केळुसकर सर म्हणाले असले तरी मराठी कवितेचा आवाज मोकळा करत रसिकांना कवितेच्या गावाला नेणारी ही कवी मंडळी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने आपण सगळ्या कविता अनुभवायला लागलो अशी ही मंडळी कवी मंडळी. झेंडूची फुले या विडंबन कविता संग्रहाला अतिशय अर्थपूर्ण अशी अर्पण पत्रिका जोडून आचार्य अत्रे यांनी आपल्या या विडंबनामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणतात, बोलून चालून झेंडूची फुलं त्यांना वास तरी कसला आणि रंग तरी कसला. मोहक फुलांच्या सुवासासाठी हपापलेली रसिकता या बिनवासाच्या आणि भडक रंगाच्या दरिद्री आहेराचा कसा स्वीकार करणार. तरी पण वाङ्मयाच्या वरातीत कोतवाली घोड्याप्रमाणे पुढे पुढे नाचणाऱ्या घोड कवींच्या गळ्यात सणासुदीचे दिवशी माळा करून घालावयाला जरी ही झेंडूची फुले उपयोगी पडली तरी लेखकाला आपल्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. पानावरती भात हवा पण हवाच उकडा कठीण तांबडा. पानावरती भात हवा पण हवाच उकडा कठीण तांबडा. सोबतीला अन हवा भाजूनी दरवळलेला सुका बांगडा. हा सारा हा थाट हवा अन हा सारा हा थाट हवा अन हवीच सगळी अवती भवती. सोलकढीची हवी भैरवी तृप्तीच्या या तानेवरती. 1958 साली मालवण इथं भरलेल्या 40व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विजय चिंदरकरांची ही आमसुली कविता गाजली आणि अत्रे साहेबांना ती इतकी आवडली की दुसऱ्या दिवशी त्यांनी मराठामध्ये सोलकढीची हवी भैरवी हा अग्रलेख लिहिला आणि चिंदरकरांच्या त्याच मालवणी मुलखातून आल्या आहेत आपल्या मालवणी हास्य कविता घेऊन त्या कविता आपल्याला ऐकवण्यासाठी दादा मडकईकर. त्यांनी कविता म्हणण्यापूर्वी मी केळुसकर सरांना विनंती करते की त्यांची ओळख आपण करून द्यावी. दादाची ओळख काय करून द्यावी की दादा हे फार म्हणजे सावंतवाडीला सुंदरवाडी म्हणतात आणि सावंतवाडीचे खरे मालवणी दादा कवी हे मडकईकरच आहे. दादा आणि आम्ही गेली 90 सालापासून म्हणजे आम्ही पहिले जे 5 कवी रत्नागिरीच्या संमेलनामध्ये निवडले गेलो 90 साली 1990 साली त्याच्यामध्ये दादा होते, मी होतो, प्रकाश होळकर, नीरजा आणि शिवप्रिया सुर्वे. तिथपासून आमची मैत्री आहे आणि तिथे मोती तलावावर फेऱ्या मारत दादा सगळ्या कविता ऐकवत असतात
आणि संपूर्ण म्हणजे त्यांचे कोण कोण आहेत चाहते तुम्हाला नावं ऐकवली आम्ही तर तुम्ही चाट पडाल असे त्यांचे मोठमोठे चाहते आहेत. त्यामुळे दादा मडकईकरांना आता आपण ऐकूया. साशेची गंमत ना दादा? हा असं साशेची गंमत तू सांगतो नाही ती मालवणीमध्ये आम्ही चालेल ना? मालवणी तुम्हाला कविता? दादांची कविता आहे. नमस्कार. माझ्या सर म्हणतायत एक मिनिट लाईट पाहिजे लाईट जरा थोडं म्हणजे आम्ही काय गुण टाकायचे ते समजतं. टाळी काय वाजायचं कोण टाळी नेमकी वाजवता समजत नाही. नंतर कार्यक्रम येईल आवडत नाही दादा असं तर जाणार महेश हो उलट आहे तर माझ्या गडवाचा लगीन झाला आणि तो खूपच वेळ पडतो तर माझ्या गडवाला लगीन झाला आणि जावई पहिला गेलो. सासू जावया हाती पहिल्या फळासारखी जपता जा रे भाऊजींनी घेऊन यायचा एरवी भाचं जावं ह्यात येऊन जाता पण लगीन ठरल्यानंतर मग त्याचं मान सुरू झालं. हा आता बरं दिसलं. तर मी विचारले पाहिले तो टावेल खय दांडीर असा साबण खय ठाणे जा म्हणजे तू होय तर घ्या. मग आमच्याकडे कोकणात काय असा एकत्र कुटुंब असल्यामुळे जावं काय तर ठरवायचं आणि जाऊया बाई बराबरा करून घालूया. त्या माझ्या डोक्यात सांगितलं की बस कोकणात जे चांगले पदार्थ आहेत ते जाऊया दी आणि निष्कृष्ट आहे ते आमच्या घाल. लय दिसानी जावई इलो जाय कोंबू मार्गे लय दिसानी जावई इलो जाय कोंबू मार्गे फोडी फोडी ते का घाल फोडी फोडी ते का घाल हाडा आमका ठेगे लय दिसानी जावई इलो जाय माशे हाडगे लय दिसानी जावई इलो जाय माशे हाडगे सर्व पापलेट ते कादी पेढी आमका ठेगे लय दिसानी जावई इलो जाय घावणे काढगे लय दिसानी जावई इलो जाय घावणे काढगे खळखळीत ते कादी चिकट आमका ठेगे लय दिसानी जावई इलो जाय धोंडास करगे लय दिसानी जावई इलो जाय धोंडास करगे बराबरा ते कादी काळा आमका ठेगे लय दिसानी जावई इलो जाय फणस फोडगे लय दिसानी जावई इलो जाय फणस फोडगे कापे गरे ते कादी रसाळ आमका ठेगे लय दिसानी जावई इलो जाय आंबे कापगे लय दिसानी जावई इलो जाय आंबे कापगे हापूस पायरी ते कादी घोटा आमका ठेगे घोटा आमका ठेगे लय दिसानी जावई इलो जाय कोंबो मार्गे. दादा अतिशय लोकप्रिय असे मालवणी कवी आहेत. स्वतःच्या कवींना ते स्वतः सारी देतात. आपण त्याचा अनुभव घेतला. सुरंगेचो वळेसरा हा त्यांचा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झालाय आणि त्याचं वैशिष्ट्य आणखी एक असं की जवळजवळ 450 मालवणी म्हणी या काव्यसंग्रहात आहेत. आचार्य अत्रे आणि त्यांची काही साहित्यप्रेमी मित्रमंडळी यांनी त्या काळात मिळून पठाण क्लबची स्थापना केली होती आणि या पठाण क्लबात अच्छा बरं शंकरू देवभक्त वसंत शांताराम देसाई आदी लेखक मंडळी होती. रवी किरण मंडळाच्या फॅशनेबल कवींच्या
अनैसर्गिक काव्यशैलींची या पठाण क्लबवाल्यांनी खूप थट्टा केली आणि काव्यातील अशा थट्टेला वात्रटिका म्हणतात. तर ही वात्रटिका की वास्तविका, बागले सर काय याचं नेमकं? वात्रटिका ही कल्पनेतून आलेली असते आणि विडंबन गीत हे आधी असलेल्या प्रसिद्ध कवितेचं होतं, म्हणजे ते वास्तव आहे. वात्रटिका विस्तव असेल तर हे वास्तव. आणि त्यामुळे एकदा काय झालं की आचार्यात्रावर प्रचंड टीका झाली की ज्यावेळी पुस्तक आलं झेंडूची फुले, कारण सगळे जे कवी होते ते सगळे कवी संतापलेले होते आणि माधव जुलियन हे त्यांचे लीडर होते ना, त्यामुळे त्यांनी मग ते सगळं. त्यावेळी आचार्यात्रांनी एक वाक्य फक्त म्हटलं आणि तो विडंबन कवितेचा आत्मा होता. ते म्हणाले, विडंबन कविता म्हणजे साहित्यातली अहिंसा आहे. काय वाक्य आहे, ती साहित्यातली अहिंसा आहे. आणि विडंबन फक्त कवीलाच येतं असं नाही, साधा माणूस पण करू शकतो. म्हणजे आम्ही त्यावेळी कॉलेजमध्ये असताना, आम्ही कधीतरी होतो कॉलेजला, तर त्यावेळी फिशपॉन्ड असायची, माहिती आहे तुम्हाला फिशपॉन्ड? आता फिशपॉन्डवर बंदी आहे, पण त्यावेळी होती. आणि त्यावेळी नावं ठेवायची नाही. म्हणजे पुशिरेगे माझे प्रिन्सिपल होते एल्फिन्स्टन कॉलेजला, आणि पुशिरेगे दिसायला इतके विचित्र होते, पांढरे केस, काळा चष्मा, रंग काळा. तर त्यांना आम्ही फिशपॉन्ड दिला होता, सुंदर ते ध्यान असं. आणि त्यावेळी कोणाला तरी द्यायचा फिशपॉन्ड म्हणून नावं न लिहिण्याची पद्धत होती. ते एकदा कोणीतरी असं लिहिलं, म्हणजे मीच लिहिलं की गालीचे तीळ ओठानं टिपायला दिलेच दुसऱ्याला. गालीचे तीळ ओठानं टिपायला दिलेच दुसऱ्याला, म्हणून जीव लागलाय तीळ तीळ तुटायला. आणि आता तीळ घेऊन गोड बोला म्हणते कशाला. आता हे जे असतं ना, ते प्रत्येकाला येतं. म्हणजे मला आठवतं की मी जे वाचलेलं आहे त्याच्यामध्ये एक तो ओवी अशी होती, जय देव जय लक्ष्मी काकू, तुमचा मुलगा ओढतो गांजा तंबाखू. आता असं पण होतं. अगदी साधत्व ज्ञानेश्वरीतलं सांगतो, म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की ज्ञानेश्वरीला एका ओळीमध्ये सुरुवातीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्यावेळी युद्ध सुरू होतं त्यावेळी कृष्णाची महती कोणतरी गात असताना एक कौरवातला माणूस काय म्हणतो माहिती आहे, एका ओळीत कृष्णाचं चरित्र सांगितलंय. एका ओळीत देवकी पोटी जन्माला नंदा घरी वाढला, अंती उपेगा गेला पांडवांच्या. झालं कृष्ण चरित्र. हे जे ताकद आहे ना, म्हणजे एका छोट्याशा शब्दांमध्ये मोठा आशय सांगण्याची ही जी ताकद आहे ती नाही. एवढंच कशाला, तुम्हाला गंमत सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की चाल चलाऊ गीता नावाचं एक विडंबन काव्य आहे. जग उपाधी, नरेंद्र पाठकला माहिती असेल, समोर बसले आपलं परीक्षण करायला. तर जग उपाध्ये नावाचे कवी होते आणि त्यांनी चाल चलाऊ गीता एकच अध्याय लिहिला होता, एक 20 किंवा 22 ओव्यांमध्ये. ते सुरुवात फार सुंदर आहे. पार्थ म्हणे वा ऋषिकेशी, या युद्धाची 80-83 72 आहे मेलो उपाशी तरी लढणार नाही. लढाई असते का सोपी, मारे चालती कापा कापी. लढाई असते का सोपी, मारे चालते कापा कापी. कित्येक लेखाचे संतापी मुंडके छाटती. कृष्ण म्हणे बा अर्जुना, काय हा तुझा बाहेरेपणा. कृष्ण म्हणे बा अर्जुना, काय हा तुझा बाहेरेपणा. पूर्वी तर युद्धासाठी टणा टणा उडत होतास. आणि त्यावर अर्जुन असं म्हणतो की, आणि कृष्ण असं म्हणतो, मारे रथावरी काय बसला, शंखध्वनी काय केला, आता कुठे गेला तुझा शूरपणा. आणि पुढे असं म्हणतो, तू मूळचाच
तू मूळचाच आहेस भित्रा, तू मूळचाच आहे भित्रा, पूर्वीपासून जाणतो तुला, परी आता तुझ्या बापाला सोडणार नाही. कृष्ण म्हटलं. नंतर अर्जुन म्हणतो, अर्जुन शेवटी बघा शेवट काय केलाय की आपण काही लढत नाही, पाप कोण शिरी घेईल. म्हणजे अर्जुन म्हणतो मी लढणार नाही, आपण काही लढत नाही, पाप कोण शिरी घेईल. तिला म्हणा की भागूबाई, काय वाटेल ते म्हणा. ऐसे बोलून अर्जुन दूर फेकून धनुष्यबाण, ऐसे बोलून अर्जुन दूर फेकून धनुष्यबाण, खेटरावानी तोंड करून मटकन खाली बैसला. आता हे जगीय उपाध्यांचं आहे. आता ह्याच्यामध्ये गंमत काय माहिती आहे की समोरच्याला राग नाही आला पाहिजे. रागाचं रूपांतर अनुरागामध्ये करणं म्हणजे विडंबन केलं. ही गंमत आहे. राग क्रोध हा कुणाला येऊ शकतो. म्हणजे मला आठवतं माझा एक दलित पॅन्थरचा जुना सेक्रेटरी मुलुंडला राहतो, कांताराम सोनावणे. तो प्रत्येक वेळी त्याच काळात आहे अजून. म्हणजे आमचं असं झालं होतं, आमचं तसं झालं होतं. मग त्याला मी म्हटलं तू मुलुंडला राहतोस म्हणजे तू भारतरत्न मुलुंड शाखा असा आहे. तर तो हसायला लागला, त्याला राग नाही आला नरेंद्र. हे विडंबनाची फार महत्ता असते. आता मी माझी एक कविता विडंबन केलेली, कधी कधी करतो मी विडंबन स्वतःच. पण रेसांची एक कविता आहे, पाऊस कधीचा पडतो. आता पाऊस कधीचा पडतो या कवितेला बऱ्याच जणांनी चाली लावल्या, पण कौशलची चाल मला खूप आवडते. तो चांगल्या चालीचा आहे. दोन वेळी म्हण, पाऊस कधीचा पडतो. पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली, हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने, पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा बरं झालं तू म्हणालास, कारण त्याच्या आशयाचं विडंबन कसं होऊ शकतं. म्हणजे जेवढी गंभीर कविता आहे ना तेवढं विडंबन बारिश असतं, आणि जेवढी बारिश कविता असते ना विडंबन तेवढं गंभीर असतं. याला मराठीमध्ये पॅरडी असं म्हणतात. तर हे विडंबन कवितेचा आत्मा आहे. आता पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली, दुःखाच्या मंद सुराने. म्हणजे किती करुण अवस्था आहे. आणि आता विडंबन बघा, पाऊस कधीचा पडतो, रात्रीची झोप उडवतो, पाऊस कधीचा पडतो, रात्रीची झोप उडवतो, धसकून जाग मज येता, टकलावर हा तडमडतो, चष्म्यात उतरले पाणी, चष्म्यात उतरले पाणी, चष्म्यातच डोळे बुडती, चष्म्यात उतरले पाणी, चष्म्यातच डोळे बुडती, घसरून पाय मग पडलो या नितळ उतरणीवरती. हा त्याच्या कवितेचा शब्द आहे, नितळ उतरणीवरती. संदिग्ध घरांच्या ओळी, संदिग्ध घरांच्या ओळी, मज दिसे न दिसे
पुसटसे. संदिग्ध घरांच्या ओळी मज दिसे न दिसे पुसटसे. माझ्याच नासिके मधुनी का गळते इवले पडसे. पेटून कसा उजळेना हा सिगार चुरगळलेला. पेटून कसा उजळेना हा सिगार चुरगळलेला. शर्टातील खोक्या पाशी पाऊस असा कोसळला. पाऊस कधीचा पडतो टकलावर हा तळमळतो. कौशल महाविद्यालयात असताना सगळ्या अभिजात कवींना तू वेठीला धरलंस आणि अमृताचा वसा निर्माण केलास. पण तो अमृताचा वसा पुढे या झेंडूच्या फुलांपर्यंत कसा पोहोचला? आज आता झेंडूच्या फुलांची शताब्दी वर्ष आहे, पण आचार्य अत्र्यांच्या शताब्दी वर्षाला शिरीष पै त्यांच्या कन्या त्यांनी मला फोन केला आणि त्या म्हणाल्या की झेंडूची फुले वर तुम्हाला काही करता येईल का. आणि तोपर्यंत आम्ही खूप गंभीर मर्ढेकर, उशिरेगी, कुसुमाग्रज अशा कवितांना चाली लावल्या होत्या. तर आम्हाला जरा पाठीवरच गांभीर्याचं ओझं थोडस घालवायचं होतं आणि म्हणून या झेंडूची फुलेवर कार्यक्रम केला. मला आठवतंय तो पहिला कार्यक्रम पितृपक्षात केला होता आणि त्याला जयंतराव साळगावकर प्रमुख पाहुणे होते. तर ते म्हणाले होते त्यांच्या भाषणात आणि बागवे सर आणि अरुण म्हात्रे यांनी निवेदन केलं होतं त्याचं. आणि जयंतराव साळगावकर म्हणाले की बरं झालं तुम्ही हा पितृपक्षात ठेवला, कारण ही अंधश्रद्धा आहे की पितृपक्षात काही नवीन करू नये, इतरांचे आशीर्वादच मिळतात काही करून. आणि म्हणून मी आलो. तर परिणाम तर त्याच्यातलं आम्ही ते करताना असं काय केलं काय सांगतो की विनोदी कवितेला विनोदी चाल देऊन उपयोग नाही. म्हणजे बदकाचं चित्र काढायचं आणि मग खाली हे बदक आहे असं कशाला लिहायचं. तर खरं ती गंभीर कविता असती तर कशी चाल लागली असती, तर तशीच गंभीर चाल दिलेली आहे आणि त्यामुळे विनोद निर्मिती होते. परिटा येशील कधी परतून ही अत्र्यांची विडंबन कविता आहे. ही पाखरा येशील का परतून या नावा टिळकांच्या कवितेचं विडंबन आहे. बालकवी गेल्यानंतर त्यांनी लिहिलेली कविता होती नावा टिळकांनी, पाखरा येशील का. पण मध्यंतरी कुठलेही कवी कुठल्याही विषयावर कविता पाडायचे, त्यामुळे परीट येत नाही या विषयावर आत्र्यांनी ही कविता केलेली आहे की परिटा येशील कधी परतून, कपडे घेऊन गेलेला आणि आलाच नाही. तर आम्हाला असं वाटलं की हा गंभीर प्रश्न आहे. आणि दुसरीकडे आमच्या पिढीच्या संगीतकारांना एक मोठा प्रश्न असा की जो तो यायचा आणि म्हणायचा की पूर्वीचं संगीत फार भारी होतं, तुमच्या संगीताचा ती बात नाही. आणि अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला ही क्रिटिसिझम घ्यायला लागायचं. म्हणून आम्ही ठरवलं की या कवितेच्या निमित्ताने जुन्या पद्धतीचे चाल करू आपण. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की मोहम्मद रफी गात होते, नौशादजींचं संगीत किंवा शंकर जयकिशन यांचं संगीत असायचं, तानसेनचं पात्र असायचं जे भारतभूषण अभिनीत करत असायचे. आणि मग एक वेळ अशी यायची की मोहम्मद रफींचा आवाज असा चढत चढत जायचा आणि मग काहीतरी वरचा षड्ज लागला की काहीतरी चमत्कार घडायचा की दिवा लागायचा, पाऊस यायचा, काहीतरी व्हायचं. आता आमच्या संगीतात नसेल तेवढी शक्ती, पण गेला बाजार परीट आला परत तरी आम्हाला चालेल, एवढा चमत्कार आम्हाला पुरेल. म्हणजे तेव्हा कसं सगळं बदलायचं, म्हणजे भारतभूषणांचा चेहरा सोडून सगळं बदलायचं. तर ही अतिशय गंभीर रचना परिटा येशील का परतून, कृपया गांभीर्यानेच ऐका, हसू नका.
परिटा मराठीचं बजेट आहे परिटा सुनील देवळेकरला लगेच हसवलं परिटा येशील कधी परतो आहा. जेव्हा पहिल्यांदा यदी फडक्यांनी ऐकलं ते म्हणले की तुम्ही जरा जास्त रडायला पाहिजे या गाण्यात, म्हणून मी जरा भाऊक झालो तर माफ करा. परिटा येशील कधी परतो परिटा येशील कधी परतो कोट रेशमी लग्ना मधला कोट रेशमी लग्ना मधला मानेवर उसवून परिटा येशील कधी परतो परिटा येशील कधी परतो. उरल्या सुरल्या गुंड्याची उरल्या सुरल्या गुंड्याची वासनात लावून परिटा येशील कधी परतो परिटा येशील कधी परतो. पारिक सारिक हात रुमाला पारिक सारिक हात रुमाला हातो हात उडवून परिटा येशील कधी परतो परिटा येशील कधी परतो. खमिसाची धिरडी खरपूस खमिसाची धिरडी खरपूस भट्टी मध्ये परतून परिटा येशील कधी परतो परिटा येशील कधी परतो. आता तेव्हाच्या चित्रपटांमध्ये बघा हिरो कितीही दुःखी असला तरी त्याला गाणं सुचायचं आणि गाणं सुचायचं ते सुचायचं त्याच्यात हरकती पण सुचायच्या आम्हाला पण सुचतात. तिच्या फळझरी पैठणीची या तिच्या फळझरी हरझरी झरी तिच्या भरसरी भरसरी सरी भरसरी तिच्या भरसरी पैठणीची या मच्छरदाणी करून परिटा येशील कधी परतो परिटा येशील कधी परतो. रुमाल जरीचे आणि उपरणी रुमाल जरीचे रुमाल जरीचे रुमाल जरीचे आणि उपरणी महिनाभर नेसून परिटा येशील कधी परतो
फुलांचा अवलोकन, गाण्याची गती जितक्या वेगाने पुढे चालते तितक्या वेगाने घड्याळही धावतंय. त्यामुळे 3 कविता आपण लगेच घेऊया. बेचकरांपासून सुरू करू, नंतर दादा आणि त्यानंतर केळुसकर. एक विडंबन सादर करतोय. त्यांनी सांगितलं जयते उपाध्याय त्यांचंच गाणं आहे. तर युजली अशी प्रथा केली त्यांची क्षमा मागायची, म्हणजे विडंबन करायला त्यामध्ये क्षमा करतीलच. चाल गेली यशवंत देवाने, आता मी गाणार आहे तो प्रॉब्लेम आहे, ते पण क्षमा करतील आणि ते पण विडंबन करणार आहेत. आशाबाईंचा जरा प्रश्न आहे, कारण ते आशाबाईंनी गाणं म्हटलेलं आहे. पण हल्ली काय माहिती ना, हल्ली सगळं करावकेमुळे सगळ्यांची झाली, आशाबाईंचं पण बरेच काम हे झाले असतील. तर मागे एकदा मी त्या करावके कार्यक्रम गेलो तर मी शेजारच्याला कोण गाते रे, तर म्हणे निराशा गाते म्हणे. तर ते हल्ली अशी अवस्था झालेली आहे. तर आता जास्ती न बोलता मी हे करतो. तर हे 10वी फ असं कवितेचं हे आहे. आणि 10वी म्हणजे तुम्हाला माहिती कसं की हल्ली म्हणजे जवळजवळ ते मुलगा 10वी केलं की अगदी युद्ध परिस्थिती चालू होते. म्हणजे तिकडे इराण, इकडे हैराण आणि बंबार्डमेंट, नुसतं बंबार्डमेंट. डोळ्यात तेल घालून बघता की अभ्यास करतो की नाही. म्हणजे तिकडे जशी तेलाची नासाडी तरी इथे पण दिवे लागत नाही, नुसती नासाडीच नासाडी. तर कवितेचं नाव आहे 10वी फ आणि मी थोडक्यात गाऊन म्हटलं. पकवतील खास मला मी घरात छोटा, पकवतील खास मला मी घरात छोटा, तो म्हणे ही रोज रोज देती घरी जाता, पकवतील खास मला. 9वी पास झाल्यावर कष्टी मी सकाळी, 9वी पास झाल्यावर कष्टी मी सकाळी, गृहपाठही विविध विविध विषय 8 भाळी, गुंतता टीव्हीत कधी, गुंतता टीव्हीत कधी, बटण ऑफ करता, पकवतील खास मला. अंतरीची झोपता घालवू कशाने, अंतरीची झोपता घालवू कशाने, झोप येत राहतेच वाचतो उभ्याने, या करता रात्री मात देऊ नको आता, देऊ नको आता, तो म्हणे ही रोज रोज देती घरी आता. आणि शेवट वैरितोनी बंद गणित तास भिववणारा, यश मिळणे कठीण मिळो देव पावणारा, लाभ दिल ग्रेस मात देवी देवता, पकवतील खास मला. कवितेचं नाव असं पळस फुल्लो राणा. पळस फुल्लो राणा, पळस फुल्लो मनात, पळस फुल्लो राणा, पळस फुल्लो मनात, फांदे फांदेर सावर फुल्ली, फांदे फांदेर सावर फुल्ली, सगळ्या रानात उक्षी फुल्ली, सगळ्या रानात उक्षी फुल्ली, नागचाफ्याची फुला दडली, नागचाफ्याची फुला दडली, हिरव्या हिरव्या पानात, हिरव्या हिरव्या पानात, पळस फुल्लो रानात,
फुलली पिवळी पिवळी सुरगी फुलली हरतरेची फुला फुलली हरतरेची फुला फुलली होळीच्या सणात होळीच्या सणात पळस फुललो रानात पळस फुललो मनात लाल ढवळो चाफो फुललो केक देचो हातो फुललो आता मला माहित नाही काही दिवस आता केवढ्याचे फुल लाल ढवळो चाफो फुललो केक देचो हातो फुललो कार्याची फुला फुलली 10 वर्षांनी 15 वर्षांनी फुला फुलतात कार्याची फुला फुलली आंबोलीच्या रानात आंबोलीच्या रानात पळस फुललो रानात पळस फुललो मनात फांदीये फांदीये पाखरा नाचली मध पिऊन किलबिलाटली फांदीये फांदीये पाखरा नाचली मध पिऊन किलबिलाटली मधमाशानी पोळा बांधला मधमाशानी पोळा बांधला घराच्या गे कोणात घराच्या गे कोणात पळस फुललो रानात पळस फुललो मनात हे आता मालवणी गाणं झाल्यानंतर परत एकदा फरमाईश आली आहे म्हणून मी चालेल ना झिंझिनाट मग ते कसं आणखी औचित्य आहे की आपण ज्या रंगायतांमध्ये बसलो आहोत हे गडकरी रंगायतन म्हणजे राम गणेश गडकरी हे आचार्य अत्रेंचे गुरु होते गोविंद गागराचे त्यांनी त्यांचा जो एकच संग्रह आहे वाघोळी जयंती म्हणून आणि तो तुम्ही अवश्य बघा त्याच्यामध्ये उत्कृष्ट मराठीतली अभिजात प्रेम कविता त्यावेळची प्रसिद्ध आहे गडकरींची गोविंद गागराची आता ही झिंझिनाट कविता आहे म्हणजे हा योग खरा हट योग प्रीतीचा रोग लागला ज्याला लाभते मरण हे त्याला हे असे म्हणायचे तर प्रेमाचं असं असतं एकदम म्हणजे जसं तुम्ही आमच्यावर प्रेम करायला इथे आलात एवढ्या सकाळी अनेक गोष्टी सोडून चक्कर आणि चांगली चवदार भेळ वगैरे सोडून तुम्ही इथे एवढे बसलात 2 तास त्याबद्दल सगळ्या कवींच्या वतीने आणि कौशल आणि त्यांच्या टीमच्या वतीने मी आभार मानतो आणि झिंझिनाट सादर करतो 35 वर्षांपूर्वीची कविता आहे ह्या कविता ऐकताना ही कविता ऐकताना तुम्हाला काही आठवलं मागचे दिवस आणि काही तुमच्या हातून घडलं तर त्याला कवी जबाबदार पाण्यात भेटलंस अंगात खेटलंस काळो किनाट पाण्यात भेटलंस अंगात खेटलंस काळो किनाट हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट पतेरो साळसाळ पायाबुळी पतेरो साळसाळ पायाबुळी पुरसा मारित होता मनात उडी आमच्या कवितांच्या गावामधल्या सगळ्या कविता एकमेकांच्या कविता आम्हाला पाठ आहेत बागवेंना पण ही माझी कविता बागवेंची खूप कविता मला पाठ आहे असो पतेरो साळसाळ पायाबुळी पुरसा मारित होता मनात उडी चलता चलता कुजबुजलस चलता चलता कुजबुजलस हीच माझ्या घराची जवळची वाट पाण्यात भेटलंस अंगात खेटलंस काळो किनाट हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट काय बोलत होतं काय चालत होतं कोणाक माहिती म्हणजे प्रेम आणि राजकारण तुम्हाला माहिती आहे त्याच्यात जे पडतात त्यांना मगाशी काय बोललो आपण आणि आता काय बोलतोय हे आठवत नाही कुठे जातोय हेही आठवत नाही बरं का जातोय ठाण्याला म्हणून सांगतात आणि असतात पुण्याला असो काय बोलत होतो काय चालत होतं कोणाच माहिती सगळं वाटे दिसतो पिकल्या आंब्या फणसांचो घमघमाट पाण्यात भेटलंस अंगात खेटलंस काळो किनाट हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट लांबसून बॅटरी लागली जवळ शोध पत्रकार
इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आमच्या गावागावात फुकट म्हणजे नॉट पेड, कोण पैसे देत नाही पण बातम्या पोचवत असतात. कोणाचं काय चाललंय, कौशल इनामदार कुठली नवीन चाल देत आहे ताबडतोब कळतं गावात सगळ्या. बरं का, लांबसून बॅटरी ओक लागली जवळ तू माका खसकन वडलस, लांबसून बॅटरी ओक लागली जवळ तू माका खसकन वडलस, माझ्या काळी धडधाड धडधाड धडधाड, तुझा मात्र धाडस भनाट हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिणा. तुझ्या मागसून किती जण भेटली, तुझ्या मागसून किती जण भेटली, अंगात खेटली पण नाही पटली. तुझ्या मागसून किती जण भेटली, अंगात खेटली पण नाही पटली. माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पहिलो वैलो किंकिणा. माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पहिलो वैलो किंकिणा. पांगीत भेटलंस, अंगात भेटलंस, कडो किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात आणि झालो झेंडूच्या फुलांचो झिंगा. झेंडूच्या फुलांची शताब्दी साजरी करत असताना, त्या परंपरेला सलाम करत असताना अत्रेंच्या अष्टपैलू प्रतिभेला सलाम आणि या काव्य परंपरेला दाद देणाऱ्या तुम्हा रसिकांचंही मनापासून आभार मानतो आहोत. कौशलच्या संगीत रचनेने या झेंडूच्या फुलांमधल्या 2 ओळी, 2 फुलं, एक कडवं घेऊया. पुन्हा एकदा सर्व कलाकारांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार. मोडीसाठी धाव अशी कविता आहे. याच्यात मला भक्तिगीताची अर्थता दिसली म्हणून कशात ना कशाचा तरी तुटवडा असतोच, त्यामुळे हे गाणं आउट ऑफ स्टाईल जाणार नाही. दे रे हरी हरी दे दे रे हरी दे रे हरी दे रे हरी दे रे हरी दे रे हरी. 2 नाण्याची मोड दे रे हरी दे रे हरी. 2 नाण्याची मोड मोडीसाठी भटकुनिया रे, मोडीसाठी भटकुनिया रे. तळपायाला ओढ दे रे हरी दे रे हरी. 2 नाण्याची मोड दे रे हरी दे रे हरी. 2 नाण्याची मोड दे रे हरी दे रे हरी. 2 नाण्याची पै पैशाचे धंदे बसले, पै पैशाचे धंदे बसले बसले बसले. पै पैशाचे धंदे बसले, पै पैशाचे धंदे बसले. साली उतरे ओढ झाली उतरे साली उतरे ओढ. मोड नाही जे
सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आपले मनापासून आभार.